नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. तर सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. असा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म. या 12 गोष्टी भरल्यावरच तुम्हाला मिळणार आहेत लाभ. राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी खास योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट असणार आहे आणि त्यापूर्वीच महिलांना अर्ज करावी लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्राची पूर्तता करणेही आवश्यक आहे. विशेष म्हणजे या योजनेत काही बदल देखील करण्यात आले आहेत. ते आपण पाहूयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी असा करा अर्ज. या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागेल. जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल. पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे. जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिलेले देखील आवश्यक आहे. मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर देखील आवश्यक आहे. या अर्जामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला आहे की इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का? जर असेल तर हो तिथे लिहावे लागेल. अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती द्यावी लागेल. यासोबतच बँकेची संपूर्ण माहिती आणि बँकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे. ते व्यवस्थितपणे द्यावे लागेल. बँक क्रमांक आधार कार्डला जोडला आहे का? हे देखील अर्जात विचारण्यात आलेले आहे. यासोबत भरलेला अर्ज आणि आपल्याला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासून घेऊ शकता. अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. ते खालील दिलेले पाहूयात. आधार कार्ड, अधिवास जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहेत. भरलेला अर्ज कुठे जमा करायचा हे आपण खाली जाणून घेणार आहोत. अर्जदाराचे संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करावयाचा आहे. सेतू सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकता. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर महिलांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीही मोठ्या रांगा लागल्याचे बघायला मिळते. योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार अपडेटसाठी सर्व्हर स्लो झाल्याचे देखील अनेक ठिकाणी बघायला मिळते.